गीता अध्याय 12 श्लोक 3 आणि 4. ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. ये त्वक्षर, त्वमधल्या व वर आघात घ्यायचा, क्ष जोडून म्हणायचा. ये त्वक्षर मनिर्देशीय, नीवर आघात, शिय पूर्ण उच्चार ऐकू येऊ दे. मव्यक्तम, म वर आघात, व्यवर पण आघात, अनुस्वाराचा अर्धा म. पर्युपासते, प वर आघात. सर्वत्र गमचिन्त्यै च, सर्वत्र मधल्या स वर आघात, व वर पण आघात, गम चिन्त्यै च, त्य वरच्या अनुस्वाराचा उच्चार इय असा करायचा. सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवम, कू दीर्घ आहे, ट वर आघात घ्यायचा, अनुस्वाराचा अर्धा न म्हणायचा, शेवटचा म अर्धा आहे. कूटस्थमचलं ध्रुवम सन्नियम्येन्द्रियग्रामं, सन्नियम्ये, यवर आघात, स नंतर अर्धा न मग नी, न चे दोन उच्चार ऐकू येऊ देत. सन्नियम्येन्द्रियग्रामम, यवर आघात घ्यायचा, ग्रच्या आधी जो य आहे त्याच्यावर आघात घ्यायचा. सन्नियम्येन्द्रियग्रामम, अनुस्वाराचा अर्धा म. सर्वत्र, स आणि व वर आघात, समबुद्धयः, बुवर आघात. ते प्राप्नुवन्ति, ते पूर्ण म्हणायचा, प्राप्नुवन्ति, प्रा पण पूर्ण म्हणायचा, आघात घ्यायचा नाही. प्राला पुढचा प जोडता उपयोगी नाही. प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः, सर्व मधल्या स वर आघात, शेवटचा रताः असा उच्चार करायचा, भूदीर्घ आहे. ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते, ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते, ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते, ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते, ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं 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 सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः 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 ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः 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 ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं
अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। संधि विग्रह ये तु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिन्त्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम संनियम्य इंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूतहिते रताः। ये म्हणजे जे, तू म्हणजे परंतु, अक्षरम म्हणजे अविनाशी नाशरहित असं, अनिर्देश्यम म्हणजे निर्देश करून दाखवता न येणारं, कुठल्याही खुणेनी त्याच्याबद्दल सांगता न येणारं अकथनीय स्वरूप असणाऱ्या, अव्यक्तम म्हणजे व्यक्त स्वरूपाला न आलेलं, आकाररहित निराकार अशा, पर्युपासते सर्व बाजूंनी उपासना करतात, चांगल्या प्रकारे उपासना करतात, सर्वत्र गम म्हणजे सगळीकडे जाऊ शकणारं किंवा सर्वव्यापी, अचिंत्यम म्हणजे चिंतनानेही न कळणारं, ज्याचं चिंतन करता येत नाही असं अचिंत्यम, मनबुद्धीच्या पलीकडचं, च म्हणजे आणि, कूटस्थम म्हणजे कूटामध्ये असणारं, सर्वांच्या गाभ्यामध्ये असणारं असं, सदा एकरस असणाऱ्या असं इथे म्हटलेलं आहे, पण सर्व जड गोष्टींच्या गाभ्यामध्ये असणारं किंवा निर्विकार असे कूटस्थचे दोन्ही अर्थ आहेत. कूटस्थम अचलम म्हणजे जागच्या जागी सुद्धा, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही. वृक्ष एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात नाही, पण तो अचल नसतो, कारण त्याच्या ठिकाणी जागच्या जागी अनेक हालचाली होत असतात. फांद्या, पानं यांची हालचाल जागच्या जागी असून सुद्धा होत असते. त्यामुळे वृक्ष अचल नाही. चल म्हणजे फिरणे, अचल म्हणजे जो फिरत नाही. वृक्ष फिरत नाही, पण त्याच्या ठिकाणी जागच्या जागी हालचाली होतात. अचल याचा अर्थ जागच्या जागी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या हालचाली न होणारा. ध्रुवम म्हणजे एक जागा सोडून दुसऱ्या जागी न जाणारा, एकाच जागी स्थिर असणारा. ध्रुव आणि अचल हे शब्द आपण एकाच अर्थाचे मानतो, पण जो जागाही सोडत नाही आणि जागच्या जागी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही, असे ह्या दोन शब्दांचे अर्थ आहेत. संनियम्य म्हणजे चांगल्या प्रकारे वश करून घेऊन, इंद्रियग्रामम म्हणजे इंद्रियांच्या समुदायाला किंवा सर्व इंद्रियांना, सर्वत्र म्हणजे नेहमी किंवा सर्व ठिकाणी, समबुद्धयः म्हणजे ज्यांची बुद्धी सर्व भूतांच्या बाबतीत सम झालेली आहे असे ते, सर्वांच्या ठिकाणी समभाव असणारे. ते म्हणजे ते, प्राप्नुवन्ति म्हणजे प्राप्त करून घेतात, माम म्हणजे मला, एव म्हणजे च, सर्वभूतहिते म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये, रताः म्हणजे रममाण झालेले. अन्वय तू ये इंद्रियग्रामं संनियम्य
अचिन्त्यं सर्वत्र गम अनिर्देश्यं च कूटस्थं ध्रुवम् अचलम् अव्यक्तम् अक्षरं पर्युपासते ते सर्वभूतहिते रताः सर्वत्र समबुद्धयः माम् एव प्राप्नुवन्ति. परंतु जे इंद्रियग्रामांचा संयम करून चांगल्या प्रकारे इंद्रियांना वश करून घेऊन मनबुद्धीच्या पलीकडच्या सर्वव्यापी अकथनीय स्वरूप असणाऱ्या सदा एकरस असणाऱ्या किंवा निर्विकार अशा नित्य अचल निराकार अविनाशी परब्रह्माचे निरंतर सर्व प्रकारे ध्यान भजन करतात, उपासना करतात, ते सुद्धा सर्व भूतांच्या हितामध्ये रममाण झालेले सर्व ठिकाणी समभाव असणारे योगी मलाच प्राप्त करून घेतात. या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी अव्यक्ताची उपासना करणारे सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. अर्थातच अव्यक्ताची उपासना सुद्धा तुम्हाला परमेश्वरापर्यंतच घेऊन जाते असं परमेश्वरानेच सांगितलेलं आहे. पण अव्यक्ताची उपासना कठीण आहे, कारण अव्यक्त कसं आहे इथे त्याचं एकेका शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. न इति न इति परमेश्वराचं वर्णन करताना असा नाही असा नाही असा नाही असं परमेश्वराचं वर्णन केलं जातं. तसंच इथे अव्यक्ताचं किंवा निराकार अशा परमेश्वराचं वर्णन आलेलं आहे. परंतु जे कोणी इंद्रियांचा चांगल्या प्रकारे संयम करतात, आता एखादं समाजकार्य करायचं ठरवलं किंवा ध्यानधारणा करायची ठरवली तर इंद्रियांना वश करून घ्यावं लागतं. दिवसेंदिवस तुम्हाला जर ध्यानामध्ये बसायचं असेल तर तहान भूक विसरावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की अव्यक्ताची उपासना करणाऱ्याला तहान लागली की तहानच प्यावी लागते आणि भूक लागली की भूकच खावी लागते. हे करणं अत्यंत अवघड आहे. पण असे इंद्रियग्रामांचा संयम करणारे किंवा पूर्णपणे स्वतःला वश करून घेणारे सुद्धा आधी काय करायचंय, अव्यक्ताच्या उपासनेमध्ये काय काय करायला सांगितलंय ते महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा इंद्रिय संयम साधावा लागतो. नंतर काय करावं लागतं, मनबुद्धीच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याचं चिंतन करायचंय. मनालाही याचा ठाव लागत नाही आणि बुद्धीनेही याला पूर्णपणे समजवून घेता येत नाही. अशा परमात्म्याचं ध्यान करायचं. अगदी आपल्याला ध्यान करायचं तर त्यालाही काहीतरी अवलंब लागतो. ज्योती ध्यान करतो किंवा एखाद्या मूर्तीवर ध्यान करतो. मूर्ती ज्योती हे त्या ध्यानाचा अवलंब आहे, म्हणजे काहीतरी आधार आहे. म्हणजेच आपल्याला जर ध्यान करायचं झालं तर काहीतरी आधार लागतो. पण अव्यक्ताचं ध्यान करताना ना त्याला रूप आहे, ना रंग आहे, ना त्याला कुठल्या प्रकारचा आकार आहे. त्यामुळे अचिंत्य, मनालाही त्याचं चिंतन करता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नसल्यामुळे ते चिंतनानेही कळून घेता येत नाही आणि बुद्धीलाही त्याचं तत्व समजून घेणं अवघड आहे. म्हणून ते अव्यक्त अक्षर परमात्म तत्व कसं आहे तर चिंतनाच्या पलीकडचं आहे. मनबुद्धीलाही ज्याचा ठाव घेता येत नाही असं. आपण कसे आहोत तर एक गम, म्हणजे एका ठिकाणी असू तर दुसऱ्या ठिकाणी नसतो. आणि अशा आपल्याला सर्वत्र गम असणाऱ्या परमात्म्याला समजून घेणं अवघड जातं. आणि म्हणून परमात्म तत्व कसं आहे तर सर्वव्यापी आहे, सर्व ठिकाणी ते जाऊ शकतं, सर्वत्र गम आहे. माझ्यात आहे तसं दुसऱ्यातही ते जाऊ शकतं, असू शकतं. आणि हे समजून घेणं अवघड पडतं. पण हे ज्याला समजलं की परमात्मा सगळीकडे व्यापून उरलेला आहे, त्यासाठी आकाशाचा दृष्टांत दिला जातो. आकाश हे अत्यंत सूक्ष्म आहे, मनबुद्धीला समजून घेणं अवघड आहे आणि सगळीकडे व्यापून पण उरलेलं आहे. तसं ते परमात्म तत्व आहे. अनिर्देश्यम,
ज्याचं कथन करता येत नाही. काही गोष्टी आपण निर्देश करून दाखवतो, एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो हे कपाट आहे. तसं त्या परमात्म्याकडे बोट दाखवून किंवा कुठल्याही प्रकारचा निर्देश करून त्याच्याबद्दल सांगता येत नाही. म्हणून त्याच्याबद्दल कथन करावं तर कसं करावं हा प्रश्न. त्यामुळे ते कसं आहे तर अनिर्देश्य आहे. निर्देश करून त्याच्याबद्दल सांगता न येणारं अकथनीय स्वरूप असणाऱ्या कूटस्थम, सगळ्याच्या आतमध्ये गाभ्यामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे आणि म्हणून त्याला कूटस्थ म्हणतात. आणि जे अतिसूक्ष्म आणि गाभ्यात असतं त्याच्यावर कुठलेही विकार होत नाहीत. विकार जे असतात, उत्पत्ती स्थिती लय, हे जे विकार आहेत ते देहाला आहेत, पण आतमध्ये गाभ्यामध्ये असणाऱ्या आत्म्याला हे कुठलेही विकार नाही. आणि आपल्याला अव्यक्ताची उपासना करायची आहे, म्हणजे त्या कूटस्थ असणाऱ्या परमात्म्याचं ध्यानधारणेच्या द्वारे उपासना करायची आहे, जो स्वतः निर्विकार आहे. आपण सगळेजण देहानी कसे आहोत तर विकारयुक्त आहोत. स्वतः विकारयुक्त असणाऱ्या व्यक्तीला विकाररहित अवस्था समजून घेणं अत्यंत अवघड जातं. पण अशा विकाररहित असणाऱ्या ध्रुव, म्हणजे सगळीकडे भरून राहिलेला, कुठेही न जाणाऱ्या, ध्रुव असणाऱ्या, अचल, जागच्या जागी सुद्धा कुठलीही ज्याच्यामध्ये हालचाल नाही अशा, अव्यक्तम, व्यक्त दशेला न आलेल्या, आकार रंग रूप ज्याला नाही अशा निराकार असणाऱ्या, अविनाशी, विनाशरहित असणाऱ्या. आपले देह कसे आहेत तर नाशिवंत आहेत, आणि मग अशा नाशिवंत व्यक्तीला अविनाशी तत्व समजून घेऊन त्याची उपासना करायची आहे. अर्थातच अव्यक्ताची उपासना करत असताना आपण जसे नाही तसं जे आहे त्याची चांगल्या प्रकारे जे उपासना करतात. आता अव्यक्ताची उपासना कठीण कशी ते आपण बघितलं, पण तरीसुद्धा जे बुद्धिमान लोक त्या अव्यक्ताची ध्यानधारणेच्या द्वारे किंवा समाजकार्याच्या द्वारे त्या परमेश्वराची, निराकार परमेश्वराची उपासना करतात, असे सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात असं भगवंत निश्चितपणे म्हणतोय बरं का. पण पुढे अजून 2 गोष्टी त्यांना कराव्या लागतात अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना. पहिली सांगितली गोष्ट अवघड असलेली की इंद्रियग्रामांचा संयम करावा लागतो, त्याशिवाय अव्यक्ताची उपासना शक्य नाही आहे. पुढे सांगितलं की सर्वभूतहिते रताः, अव्यक्ताच्या उपासनेतून आत्मज्ञान झालं, ध्यानधारणेच्या द्वारे आत्मज्ञान झालं, तरीसुद्धा तिथे त्या योग्याचा प्रवास संपत नाही किंवा तो लगेच मुक्त होत नाही. आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्याला सर्व भूतांच्या हितामध्ये रममाण व्हावं लागतं. परमात्मा जाणला, आता परमात्मा जाणून थांबायचं नाही आहे, तर तो परमात्मा सर्व जीवांमध्ये भरून राहिलेला आहे आणि म्हणून सर्व जीवांचं हित करण्याचे प्रयत्न त्या योग्याला करावे लागतात, तेव्हाच त्याची साधना पूर्ण होते. समर्थांचं उदाहरण आहे, समर्थांना आत्मज्ञान झालं रामाच्या उपासनेनंतर, पण नंतर तिथेच थांबून चाललं नाही, तर सर्व सामान्य संसारिक लोक जे होते त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक आरत्या लिहिल्या, अभंग लिहिले, दासबोध लिहिला. समाजाला सशक्त करण्यासाठी मारुतीची उपासना करायला सांगितली, मुलांना व्यायामाला प्रवृत्त केलं. हे सर्व भूतांच्या हितामध्ये रममाण होणं झालं आणि समर्थ स्वतःची उपासना केल्यानंतर, अव्यक्ताची उपासना केल्यावर सुद्धा लोकांमध्ये मिसळून लोकांच्या हिताचे प्रयत्न समर्थांनी केलेले आहेत.
खरं तर स्वतः ते संन्यासी होते. मग हे एवढं सगळं करायची काय आवश्यकता आहे? संन्यासी जरी झाला, अक्षराची उपासना करणारा जरी झाला, तरी त्याने स्वतःची उपासना सफल झाल्यानंतर समाजाच्या हिताचे प्रयत्न करावे लागतात. अजून एक गोष्ट सांगितली, सर्वत्र समबुद्धी व्हावं लागतं. जरी सामान्य अज्ञानी लोक असले तरी त्यांच्यात सुद्धा परमात्मा वास करतो हे लक्षात ठेवून सर्वांना समभावानी बघावं लागतं. सर्व सम आहेत, प्रत्येकाला भक्तीचा अधिकार आहे, प्रत्येकाला मुक्तीचा अधिकार आहे. हा भाव सम ठेवला पाहिजे. अजून अनेक भाव प्रत्येकामध्ये सम आहेत. सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती, हे सगळं सगळ्यांमध्ये सम आहे. हे सर्व जीवांमध्ये असलेले भाव समजून घ्यायचे आणि प्रत्येकाला त्या भावांनी बघायचं. हे जमणं फार कठीण असतं, पण योग्यानी किंवा अविनाशी तत्वाची उपासना करणाऱ्या योग्यानी सर्व भूतांच्या ठिकाणी एकच परमात्म तत्व वसलेलं आहे, हा समभाव ठेवून पुढे जावं लागतं. समाजामध्ये मिसळावं लागतं. उपासना आणि भक्तीचा आपण भेद बघितला. एकट्याने करायची ती उपासना, अव्यक्ताची उपासना करणाऱ्याने उपासनेद्वारे अनेक सद्गुण ग्रहण करायचे. परमात्म्यामधनं अनेक सद्गुणांची पुंजी स्वतःकडे मिळवायची आणि ती साधना, ते सद्गुण घेऊन समाजामध्ये मिसळायचं, समाजाच्या हिताचे प्रयत्न करायचे, सर्वांना समभावानी बघायचं आणि त्याच्या उद्धाराचे प्रयत्न करायचे. अर्थातच ध्यानधारणेद्वारे, समाजकार्याच्या द्वारे भगवंताला आधी जाणून घ्यायचं आणि मग समाजाच्या हिताचे प्रयत्न जो करतो असा अव्यक्ताचा उपासक सुद्धा मलाच प्राप्त करून घेतो, असं भगवंतानी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. सगुणाची उपासना कशी आणि निर्गुणाची उपासना कशी? तर सगुणाची उपासना ही लक्ष्मणासारखी आहे. लक्ष्मणाने रामाला सांगितलं की तुझं नाव घे, तिथे अयोध्येत बसायचं मला काही ते जमणार नाही, मला तू समोर दिसला पाहिजेस, मी तुझ्या बरोबर येणार. ही जी आहे लक्ष्मणाची भक्ती, ती सगुणाची उपासना आहे. पण भरत जो होता, त्या भरताने मात्र निर्गुणाची उपासना केली. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून, रामनामाचा जप करून रामाचं राज्य चालवलं. म्हणजेच त्याने सर्व भूतांचं हितसुद्धा केलं. नुसतंच रामनाम घेत बसला नाही, राज्यकारभार चालवला. अशा प्रकारे लक्ष्मणाने सगुण भक्ती केली, लक्ष्मणसुद्धा मुक्त झाला. भरताने निर्गुण भक्ती केली, तो सुद्धा मुक्त झाला. अशा प्रकारे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती, कुठलीही भक्ती केली तरी दोन्हीही भक्त भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. आता पुढच्या श्लोकांमध्ये निर्गुणाची भक्ती अवघड आहे कशी ते भगवंतानी सांगितलेलं आहे. निर्गुण भक्ती अवघड असल्यामुळे ती हातातून सुटण्याची शक्यता, योगी मोहग्रस्त होण्याची शक्यता आणि मग निर्गुणाची भक्ती संपेल किंवा तिथे थांबेल अशी शक्यता असते. भगवंतापर्यंत जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा की तुम्ही स्वतःच्या बळावर नदी पोहून पलीकडे जायचं, म्हणजेच स्वतःच्या बळावर निर्गुणाची उपासना करून भगवंतापर्यंत जायचं. आणि दुसरा मार्ग काय असतो? एखाद्याच्या अंगामध्ये पोहून जाण्याची शक्ती नसेल तर तो काय करतो? एखाद्या नावेमध्ये बसतो आणि नावाड्याच्या भरोशावर नदी पार करतो. त्याप्रमाणे सगुणाची भक्ती हे एखाद्या नावेत बसल्यासारखं आहे. जे अशक्त आहेत, ज्यांच्या अंगामध्ये पोहून जाण्याची क्षमता नाही, अशा सर्वांसाठी
अनेक नावा भगवंताने निर्माण करून ठेवलेल्या आहेत. विष्णूची सहस्र नामं, ह्या सहस्र नौका आहेत. त्या नौकांमध्ये बसायचं आणि हा संसार सागर पार करायचा. पण पोहून जाणारा सुद्धा दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचतो. त्याचप्रमाणे होडीत बसणारा सुद्धा अत्यंत कमी कष्टामध्ये पलीकडे जाऊन पोहोचतो, किनाऱ्यावर जाऊन पोहोचतो. समुद्र कुठला तर संसार सागर. हा संसार सागर पार करण्याचे हे दोन मार्ग आहेत. एक सगुण उपासना जी अत्यंत सोपी आहे आणि एक निर्गुण उपासना जी अत्यंत कठीण आहे. ह्या दोन श्लोकांमध्ये निर्गुण उपासना कशी करायची ते भगवंतानी सांगितलं आणि निर्गुणाचा उपासकही माझ्यापर्यंत येतो हेही सांगितलं. एकदा दोन्ही श्लोक म्हणूया आणि थांबूया. ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. हरि ओम तत्सत्.